Okay, hello student. Last time we have started the lesson Life Processes in Living Organism Part 1. This is the lesson from the Science Part 2. That time we already seen up to this point that first of all we have seen the why energy is real. Energy कशासाठी हवी? Energy कुठून मिळते? Energy how from where we get the energy. मग आपण तेव्हा आपण बघितलं तर फूड्समधून म्हणजे कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स फॅट्स लिपिड्स त्यानंतर काय विटॅमिन्स मिनरल्स ह्या सगळ्यांमधून आपल्याला ह्या सगळ्या फूडमधून आपल्याला एनर्जी मिळत असते आणि त्या एनर्जीचा वापर आपण काय आहे एनर्जी प्रोडक्शनसाठी आपण करत असतो म्हणजेच काय आपल्या शरीरात असलेले सेल्स करत असतो. सेल इज द मेन फंक्शनल स्ट्रक्चरल युनिट ऑफ अवर ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ब्रीदिंगच्या वेळेस जो ऑक्सिजन येतो तो ऑक्सिजन घेऊन आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडून इकडे काय रेस्पिरेशन या प्रोसेसमध्ये इथे एनर्जी ही काय आहे प्रोड्यूस होण्याचं काम करत असते. कुठे सेलमधल्या एका सेल ऑर्गॅनिनमध्ये दॅट इज द मायटोकॉन्ड्रियामध्ये होत असते. हे सगळं आपण गेल्या वेळेस आतापर्यंत पाहिलेलं आहे. आता वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस आपल्या शरीरामध्ये होत असतात. फॉर एक्झाम्पल रेस्पिरेशन, न्यूट्रिशन, डायजेशन, त्यानंतर अजून म्हणाल तुम्ही काय एक्सक्रीशन, सर्क्युलेशन, त्यानंतर ह्या अशा सगळ्या रेग्युलरली आपल्या शरीरामध्ये किंवा नर्वस सिस्टीममध्ये मार्फत होणाऱ्या सगळ्या प्रोसेसेस ह्या सगळ्या काय कंट्रोल होत असतात. त्या रेग्युलरली ईच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये होत असतात. पण त्याचबरोबर आणखीन एक ह्या लाईफ प्रोसेसेस अगदी कुठलाही ऑर्गॅनिझम जन्माला आल्यापासून ते बरोपर्यंत ह्या चालू असतात. पण एक लाईफ प्रोसेस जी अशी आहे की जी काही काळानंतर सुरू होते दॅट इज द रिप्रोडक्शन. आपण आपल्यासारखाच ऑर्गॅनिझम फॉर्म करू शकतो. ऑल द ईच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन फॉर्म द न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲज अ देमसेल्फ. त्यांच्यासारखाच ते स्वतः काय फॉर्म करू. मग ते प्लॅन्ट्स असू देत किंवा ॲनिमल्स असू देत. ऑल वी आर ह्युमन बिंग, वी आर ऑल्सो वन टाईप ऑफ ॲनिमल ओनली. मग तेच आपल्याला पाहत असताना सुरुवातीला आपण सेल डिव्हिजन, सेल डिव्हाइड का करायचे, डिव्हाइड का होतात. आता बघा आपण लहान आहोत जेव्हा आपण आईच्या पोटात होतो. आईच्या पोटातून मग 9 महिन्यानंतर अगदी मोठा आकार झाला आपला. त्यानंतर थोडासा मोठा आकार झाला आणि मग आपण बाळाच्या स्वरूपात नंतर हळूहळू आपली ग्रोथ डेव्हलपमेंट होत गेली. पण ही ग्रोथ डेव्हलपमेंट कशामुळे होत गेली? फक्त आपण खाल्लं प्यायलं म्हणून का? तर खाल्लं प्यायलं आपल्याला एनर्जी मिळाली बरोबर आहे. सेल्समध्ये त्या मायटोकॉन्ड्रियाने एनर्जी प्रोड्यूस केली हे सगळं ठीक आहे. पण ते सेल डिव्हाइड झाले नसते तर आपली उंची वाढली नसती. आपण मोठं होत गेलोय पण सेल डिव्हाइड झाले त्याच्यामुळे आपली काय आहे ग्रोथ डेव्हलपमेंट, आपली उंची हळूहळू आपली वाढत गेली आणि आपण डेव्हलप झालेलो आहोत. असं प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये होत असतं. म्हणजे सेल डिव्हिजन इज अन इसेन्शियल प्रोसेस, लाईफ प्रोसेस. आपल्या शरीरामध्ये ईच अँड एव्हरी ऑर्गॅनिझममध्ये सेल डिव्हिजन होणे, सेल डिव्हाइड होणे. अगदी आईच्या पोटात जेव्हा मूल असतं, बाळ असतं तेव्हा अगदी तो युनिसेल्युलर फॉर्ममध्ये असतो. तो युनिसेल्युलर फॉर्ममधला एकच सेल म्हणजे सिंगल सेल असतो. तो सेल डिव्हाइड होतो, मग त्याचे डबल टिबल असं करत करत मल्टीसेल्युलरमध्ये कन्वर्ट होतं आणि मग त्याला हळूहळू त्याच आपण म्हणू शकतो त्याला झायगोट असं म्हणतात. त्या झायगोटला हळूहळू काय आहे वेगवेगळे बॉडी पार्ट्स येतात आणि मग ते बॉडी पार्ट्स कम्प्लीट बॉडी स्ट्रक्चर तयार झालं की मग ते काय आहे आईच्या पोटातून मूल बाहेर येतं आणि मग त्याची हळूहळू इंडिव्हिज्युअली तो स्वतःची आपली ग्रोथ डेव्हलपमेंट होत असते. मग ह्या सगळ्यामध्ये सेल डिव्हिजन ही अतिशय महत्त्वाची आहे. तीच कन्सेप्ट आज आपण पाहणार आहोत. व्हॉट इज दॅट? सेल डिव्हिजन. आता सेल डिव्हिजन कधी कधी होत असते. आताच मी म्हटलं फॉर कशासाठी आहे आपल्याला उंची वाढ, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट असं आपण म्हणतो. पण काही वेळेस बघा आपल्याला कॅन यू टेल मध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहे. व्हॉट हॅपन्स टू द सेल ऑफ एन्जिओर्ड टिश्यूज. बघा पेज नंबर 17 17 बघायचं आहे आपल्याला. व्हॉट हॅपन्स टू द सेल्स ऑफ द एन्जिओर्ड टिश्यूज. एन्जिओर्ड टिश्यूज आहे एखादा. आता आपली पूर्ण बॉडी काय सेलपासून तयार झाली. सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल युनिट. सेल्स अनेक सेल्स एकत्र आले काय होतात फॉर्म, टिश्यूज फॉर्म होतात. टिश्यूज एकत्र आले ऑर्गन्स अनेक ऑर्गन्स एकत्र आले ऑर्गन सिस्टीम आणि ऑर्गन सिस्टीम एक कम्प्लीट आपली बॉडी तयार होते. मग असंच व्हॉट हॅपन्स टू द सेल्स
ऑफ द सेल्स टू द सेल्स ऑफ इंज्युअर्ड टिश्यूज. इंज्युअर्ड म्हणजेच काहीतरी तुम्हाला जखम झालेली आहे, तुम्हाला लागलेलं आहे, कुठेतरी खरचटलं आहे, बोटाला काहीतरी कापलं आहे, खरचटलं आहे आणि तिथं इंज्युअर झाले आहे तो टिश्यू, म्हणजे तिथले सेल्स इंज्युअर झाले. सेल्स हे काय आहेत, एकत्र येऊन तिथे टिश्यूज तयार झाले. हा ऑर्गन, बोट हा एक माझा ऑर्गन आहे आणि ह्या ऑर्गनला काय झालंय, मला कुठेतरी खरचटलं आहे, इंज्युअर झाले. तर त्यावेळेस तिथे काय होतं, तिथल्या सेल्सचं काय होतं, तर तिथले वरचे म्हणजे समजा मला खरचटले असेल तर वरचं समजा सालपट निघालेलं असेल, वरची स्किन माझी जर रिमूव्ह होऊन गेली असेल, तर रक्त येत असेल तर काय होणार आहे, त्या स्किनमध्ये असलेले सेल्स काय झाले, माझे डॅमेज झाले, निघून गेले आणि ते काय आहे, आता ते पुन्हा आपण तेच काढून लावू शकतो का, तर नाही. तिथे काय आपल्याला औषध, मलमपट्टी वगैरे करावं लागतं आणि मग तिथे ऑटोमॅटिकली काही दिवसांनी आपल्याला स्किन पुन्हा आलेली दिसते. मग ती स्किन आलेली असते म्हणजे आपण ती चिटकवलेली असते का, तर नाही. ती काय आहे, आजूबाजूचे मला एवढा भाग तिथे कट झालेला आहे तर त्याच्या आजूबाजूला जे सेल्स आहेत ते सेल्स काय आहेत, डिव्हाइड होत जातात आणि त्यांच्यापासून आणखीन त्यांच्यासारखे सेल्स तिथे तयार करतात आणि ते सेल्स मग काय आहे, सेल्स तयार झाल्यामुळे तिथे काय आहे, स्किन आपली पुन्हा आपल्याला मिळालेली आपल्याला दिसून येते. मग वेदर द न्यू सेल्स आर फॉर्म ड्युरिंग द हिलिंग ऑफ वन, हो, न्यू सेल्स फॉर्म होतात, सेल डिवाइड होतात आणि न्यू सेल्स फॉर्म होऊ शकतात. डू द प्लांट्स गेट इंज्युअर्ड व्हेन डू वी प्लग द फ्लॉवर. खरं तर फ्लॉवर मग आपण जसं म्हणतो लिव्हिंग ऑर्गॅनिझमला सगळ्यांनाच होतं. मग आपण आपल्याला जसं कुठेतरी लागलंय, बोट कुठे कापलाय, तुटलाय, काहीतरी झालंय तर ते लगेच आपल्याला दुखतंय आणि आपण त्याच्यावर औषध पाणी करून आपण ते पुन्हा आणणार असतो. पण तसंच मग झाडाची आपण सुद्धा पानं तोडतो, फुलं तोडतो, काही वेळेस फांद्या तोडतो, झाड तोडतो. झाड तोडल्यावर मग संपलंच, पण फांद्या, फुल हे वगैरे तोडल्यावर पुन्हा काही दिवसांनी तिथे सुद्धा फुल येते, पुन्हा पान येते. जसं आपल्याला सुद्धा आपली स्किन पुन्हा परत मिळते तसंच त्यांचं. फक्त ते काय आहे, सेन्सेशन थोडंसं त्यांना कमी असतं असं म्हणू शकतो. खरं तर आधी हे सेन्सेशन नाही असंच काही सायंटिस्ट लोक म्हणायचे, पण आता हल्लीच्या डिस्कवरीजमध्ये असं आलंय की ते सेन्सेशन प्लांट्सला सुद्धा असतं. आणि मग तिथे काय आहे, तिथे पुन्हा ते पार्ट्स तिथे आपल्याला काही दिवसांनी आलेले दिसतात. तर तिथं पण सेम होतंय, सेल त्यांच्या आजूबाजूचे डिवाइड होत ते न्यू सेल्स फॉर्म करतात आणि तो पार्ट आपल्याला पुन्हा आलेला दिसतो. हाऊ डज द ग्रोथ ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑकर. कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं ग्रोथ कशी होत असते. डज द नंबर ऑफ सेल इन देअर बॉडी इन्क्रीजेस, इफ यस अँड हाऊ. मग कसं आहे, आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मी म्हटलंच ग्रोथ ही हळूहळू होत असेल, कसे सेल डिवाइड होऊनच. सेल डिव्हिजन झाल्याशिवाय तिथे ग्रोथ त्यांची होत नाही. हाऊ द काही वेळेस बघा, आपण काही व्यक्ती असे बघतो अगदी क्वचितच, लाखात वगैरे हजारात असे असतील की त्यांची डेव्हलप वयाने ते वाढलेले असतात पण त्यांची काय आहे, उंची वाढलेली असते, खुंटलेली असते. मग तसे झाडं पण काही खुंटलेले असतात, भरपूर दिवस झाले तरी त्यांची वाढ काय होतच नाही, तेवढेच आहे, त्यांना फुलं पानं सगळं येत असतं. तसंच इथे पण एखाद्या व्यक्ती का आपण त्यांना बुटके असं म्हणून म्हणतो, पण त्यांच्यामध्ये काय आहे, बाकी काय प्रोसेसच होत नाही काच नाही, सगळ्या होत असतात. पण जी ग्रोथ डेव्हलपमेंटसाठी जो ऑर्गनच्या वाढीसाठी जिथे जे सेल्स आहे तिथं त्यांचं काय आहे, थोडीशी कुठेतरी त्यांच्यामध्ये कमी आहे आणि त्याच्यामुळे काही इफिशियन्सी आहे त्यांच्या बोन्समध्ये वगैरे की जेणेकरून त्यांच्या त्या बोन्सची काय आहे, वाढ होत नाही असं आपण म्हणू शकतो. मग हे सगळे आपल्याला क्वेश्चन्स आपण पाहत असताना आपल्याला लक्षात येते की सेल डिव्हिजन ही अतिशय महत्वाची प्रोसेस आपल्याला दिलेली आहे, तीच आपल्याला इथे बघायची. ओके, सेलमध्ये आपण बघतोय सेल न्यूक्लियस आणि क्रोमॅटिन फायबर. क्रोमॅटिन फायबर, मग याच क्रोमॅटिन फायबरला, हाच क्रोमॅटिन फायबर जो आहे तो काही नंतर सेल डिव्हिजन होत असतं, म्हणजे नेमकं एक्झॅक्टली काय होतंय हे आपण पाहूयात. दॅट इज द क्रोमॅटिन फायबर हा जो आहे तो कंडेन्स होतो. काय होतो, कंडेन्स. कंडेन्स झाल्यानंतर त्याचं काय आहे, आपल्याला दिसून येईल क्रोमोझोम तयार होतो, एक क्रोमोझोम. आपण बघूयात, आपण तो असा कंडेन्स होतो म्हणजेच काय आहे, आकसला जातो, एकदम अट्रॅक्ट, जवळ 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 जवळ, त्याचे असे स्प्रिंग टाईप अशा प्रकारे त्याचं स्ट्रक्चर.
आपल्याला थोडंसं एक्स सारखं शेप सारखं दिसतं. ओके. आणि ह्याचंच पुन्हा काय आहे, ह्याच क्रोमॅटिन फायबरचे काही असे आपण बघू शकतो. असेही काही फायबर्स लांब जातात. ते काय असतात, DNA. काय असतात हे, DNA असतात. काय आहे ते, DNA. आणि ह्याच्या वरचा जो असा आपल्याला खोलगट असा भाग दिसतोय त्याला काय म्हणायचं आपण, क्रोमोटाइड्स. काय म्हणायचं आहे आपल्याला, हे थोडंसं गेल्या वर्षी सुद्धा क्रोमोटाइड्स. आणि हा जो सेंटर त्याचा आपण बघू शकतोय, थोडासा आपण त्याचा मधला भाग बघितलं तर तो काय आहे, तर सेंट्रोमियर. काय आहे, सेंट्रोमियर. अशा आपल्याला ह्या सेलचं थोडंसं स्ट्रक्चर आपण बघितलंय. सेलमधल्या फक्त आता डायरेक्टली आपल्या न्यूक्लियसच्या आतमध्येच काय जे होणार आहे, दॅट इज द सेल डिव्हिजन, ही तिथूनच स्टार्ट होत असते. आणि त्यामुळे आपल्याला फक्त बाकी इतर पण भरपूर घटक आहेत. हा न्यूक्लियस आणि इथे बघितलं हा आपला सेल मेम्ब्रेन आणि ही न्यूक्लिअर मेम्ब्रेन, या दोघांच्या मध्ये सगळे सायटोप्लाझ्म असतं आणि सगळे सेल ऑर्गॅनिल्स इथे सिच्युएट असतात. त्यांच्याबद्दल आपण आता आपल्याला काही पाहायचं नाहीये. फक्त काय आहे, सेल डिव्हिजन ही कन्सेप्ट आता आपण पाहणार आहोत. मग बघा आता सेल डिव्हिजन होताना आपण सगळ्यांनी मध्ये मध्ये काही नोट्स लिहून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आवश्यक असेल तर तुम्ही पॉज करून किंवा स्क्रीनशॉट करून ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. बघा, सेल डिव्हिजन आर ऑफ 2 टाइप्स. काय आहे, मिटोसिस आणि मियोसिस. मिटोसिस आणि मियोसिस 2 टाईपचे सेल डिव्हिजन होतात. मिटोसिस हे कुठं होतं आणि मियोसिस कुठं होतं हे आपण आधी बघू. आता मिटोसिस म्हणजेच काय, मिटोसिस हे नेहमी अगदी कंटिन्युअसली जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कंटिन्युअसली ही मिटोसिस प्रोसेस म्हणजे डिव्हिजनची प्रोसेस चालू असते. ते कुठे होत असते, जर ॲनिमल्सच्या बाबतीत बघितलं तर सोमॅटिक सेल, काय नाव आहे, सोमॅटिक सेल्स मध्ये होत असते. सोमॅटिक सेल कोणाच्या बाबतीत, ॲनिमल्स. जर तो प्लांट्स असेल तर कोण असणार आहे, तो स्टेम सेल. कोण असणार आहे, स्टेम सेल. सोमॅटिक सेल किंवा स्टेम सेल प्लांट्सच्या बाबतीत. मग इथे काय आहे, सोमॅटिक सेल किंवा स्टेम सेल मध्ये आपल्याला काय दिसून येणार आहे, मिटोसिस ही प्रोसेस दिसून येणार आहे. आणि मिटोसिस किंवा सोमॅटिक सेल हे आपल्या बॉडीमध्ये सगळीकडे असतात, कुठे नाही असं नाही. सगळ्या ऑर्गनमध्ये, स्किन पासून, हँड्स पासून, लेग्स पासून, ब्रेन पासून, आईज पासून, नोज पासून, सगळ्यांमध्ये आपल्याला काय दिसणार आहे, सोमॅटिक सेल. आणि तिथे कोणती प्रोसेस नेहमी घडून येत असणार आहे, मिटोसिस. मध्ये ते ग्रोथ डेव्हलपमेंटसाठी सगळे. मग मियोसिस कुठे घडून, मियोसिस काय आहे, एका स्पेशल टाईपच्या सेलमध्ये होते, दॅट इज द जर्म सेल. कुठे होणार आहे, जर्म सेल. जर्म सेल मध्ये होते. जर्म सेल म्हणजेच काय आहे की जो रिप्रोडक्शन या प्रोसेससाठी अतिशय महत्वाचा आहे. जर काय आहे आपण म्हणू, मेल आणि फिमेल मध्ये. मग मेल असेल तर टेस्टिस या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये हा जर्म असतो. आणि काय फिमेल असेल तर ओव्हरी या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये हा जर्म सेल आपल्याला दिसून. मग जर्म सेल जो आहे तो काय आहे, टेस्टिस मध्ये कोणता एक गॅमेट फॉर्मेशनचं काम करतो. मग कोणता गॅमेट करतो, टेस्टिस असतील तर स्पर्म्स फॉर्म करतो आणि ओव्हरी असेल तर ओव्ह्यूम फॉर्म करतो. हे आपल्याला पुढे अजून बघायचं. मग जर्म सेल आणि इथे आपण ह्या सोमॅटिक सेलचं काय आहे, काय काम आहे, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. ग्रोथ अँड
डेव्हलपमेंट. आणि ह्याचं काय काम आहे, मिओसिसच्या ह्याचं फॉर द रिप्रोडक्शन किंवा प्रोडक्शन ऑफ द गॅमेट्स. फंक्शन काय, प्रोडक्शन ऑफ गॅमेट्स. प्रोडक्शन ऑफ गॅमेट्स कोणाचं आहे, जर्म सेलचं काम. मग प्रोडक्शन ऑफ गॅमेट्स मेल असेल तर स्पर्म आणि फिमेल असेल तर ओव्ह्यूम गॅमेटचं प्रोडक्शन ते करत असतात. कोण आहे, मेल. फिमेल. इथे काय आहे, स्पर्म. इथे काय आहे, ओव्ह्यूम. ओके. मग इथे नंबर ऑफ क्रोमोझोम्स, अजून एक आपल्याला एक पॉइंट बघायचा आहे. नंबर ऑफ क्रोमोझोम्स. मिटोसिस या प्रोसेसमध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स कधीही चेंज होत नाही. डज नॉट चेंजेस, कधीही नाही. जे आपली ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत असणार, नंबर ऑफ क्रोमोझोम्स हे कधीही चेंज होत नाही. म्हणजे जसं आपण म्हणतो क्रोमोझोम्स म्हणजे काय, आता आपण बघितलं मगाशीच, तर क्रोमॅटिन फायबरपासून सेल डिव्हिजन होताना त्याचे क्रोमोझोम्स तयार होतात असं आपण म्हणतो. मग तेच क्रोमोझोम काय असतात, टोटली आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक सेलमध्ये आपण म्हटलं तर किती असतात, 46 क्रोमोझोम्स असतात. आणि त्या 46 क्रोमोझोमचं काय आहे, जर पेअर जोडी जोडीने ते असतात त्याच्यामध्ये किती आहेत, टोटली 23 म्हणजे असे आपल्याला काय आहे क्रोमोझोम्स. ते कधीही चेंज होतात, त्याच्या 24 नाही होणार किंवा त्याचे कमी नाही होणार, जास्त नाही होणार. नंबर ऑफ क्रोमोझोम कुठेही मिटोसिस प्रोसेसमध्ये आपल्याला चेंज होताना दिसणार नाही. पण इथे मात्र नंबर ऑफ क्रोमोझोम्स चेंज होताना दिसणार आहे. किती होतात ते, नंबर ऑफ क्रोमोझोम किती होणार, हाफ बिकम्स हाफ, निम्मे होतील, पूर्णपणे निम्मे. म्हणजेच बघा आता ही प्रोसेस कशी होते. फॉर एक्झाम्पल आपण इथे बघितलं 2n. n म्हणजे काय, n इज इक्वल टू नंबर ऑफ क्रोमोझोम 23 आणि 2n म्हणजे काय झाले, हे टोटल 46 झाले. मग हे 2n डिवाइड होत आहे, डिवाइड होताना पुन्हा 2nच राहते, ते काही कमी होणार नाही. पण इकडे मात्र हा 2n काय आहे, डिवाइड होताना n होतो. पुन्हा हे दोन डिवाइड होतात आणि फॉर्म करतात पुन्हा n. हे जे सिंगल n दिसतात त्यांना काय म्हटले जातात, हॅप्लॉइड. सिंगल आहे त्यांना हॅप्लॉइड. मग डबल आहे त्यांना काय म्हटलं जातं, डायप्लॉइड. ओके. सिंगल आहेत त्यांना हॅप्लॉइड म्हणायचं, डबलला काय म्हणायचं, डायप्लॉइड. अशा प्रकारे आपण बघा सेल हा काय आहे आपल्याला अशा प्रकारे डिवाइड होताना दिसेल. मग इथे काय, हॅप्लॉइड म्हणजे नंबर ऑफ